मी ब्लॉगिंगला रेडी झालोय। तर तुम्हाला आज जसं की मी तुम्हाला सांगितलं, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्ञानू ब्लॉगवर। तर जसं की तुम्ही आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, मी तुम्हाला GoCamचा डिजिट माईक आणि GoCamचा डिजिट कॅमेरा दाखवला होता। ती आपली मागची व्हिडिओ आहे, तुम्ही बघितली नसेल तर बघून घ्या मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या हेल्मेटला कॅमेरा कसा जॉईन करायचा, त्याचे काय इक्विपमेंट्स आहे, काय सेटिंग्स आहे, किती ATP वर 5K वर 4K वर आपल्याला शूट करायचे ते दाखवणार आहे। तर चला आपण लगेच सुरुवात करूया। तर चला गाईज, जर हेल्मेट तर मी आणलेलं आहे आणि इक्विपमेंट्स पण मी तुम्हाला दाखवतो लगेच। तर इक्विपमेंट पण रेडी आहे, तर मी तुम्हाला दाखवतो इक्विपमेंट्स काय काय आहेत। तर या, तर हे बघा मित्रांनो, इक्विपमेंट्स मी तुम्हाला दाखवतो। हा पूर्ण हा बॅच आहे, हा 250 रुपयाला भेटणार आहे तुम्हाला मार्केटमध्ये। तर हा बेल्ट आहे आणि हे एक इक्विपमेंट्स दिलेलं आहे त्यांनी। तुम्हाला मोबाईल वगैरे जॉईन करायचा असेल मोबाईलला कॅमेऱ्याला, तर हे एक इक्विपमेंट्स दिले आहे त्यांनी असा मोबाईल। सगळ्यात पहिले मी तुम्हाला हे जे इक्विपमेंट्स आहे हे पहिले आपण हेल्मेटला लावू, त्यानंतर हे कसं जॉईन करायचं ते सांगणार आहे। तर चला, तर जसं की हे तुम्हाला मी सांगितलं हे फिट करायचं, तर हे साधं आहे, हे काय दाखवायची एवढी गरज नाही आहे। तर हे आपण पट्टे याच्यामध्ये टाकून हे फिट केलेलं आहे। तर तुम्हाला दाखवतो मोबाईलला जॉईन कसं करायचं पहिले। तर जसं की आपण पहिले तुम्हाला मोबाईल सांगतो मी कसं जॉईन करायचं, आणि मोबाईल नंतर जे छोटे युजर्स आहेत ब्लॉगिंगचे तर ते पहिले मोबाईलनेच सुरुवात करतात। तर पहिले मी तुम्हाला मोबाईल सांगतो आणि आपल्याला मग नंतर तुम्हाला GoCamचा डिजिट कॅमेरा सांगतो, GoCam कसा त्याला अटॅच करायचा। पहिले मोबाईल घ्या, हा इथून फिट होतो, इथून लूज होतो, इथून आपण पहिले त्याला फिट करूयात। हा पूर्ण फिट झालेला आहे। त्याच्यानंतर आपण हे एक इक्विपमेंट्स आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो, हे त्याच्याबरोबर भेटतं, हे आपण याला इथे लावणार आहे। हे झालं आहे। त्यानंतर इथं एक नट बोल्टचं एक ऑप्शन आहे ते, आणि इथे पण आहे, हे बघा, हे ह्या दोन याच्यामध्ये फिट करायचं। हे बघा तुम्हाला दाखवतो मी, हे बघा गेले। जो नट बोल्ट आहे, हा जो नट बोल्ट, तर हे जे इक्विपमेंट आहे इथं जी जागा दिलेली आहे आपल्याला तिथं फिट करायचं आहे। जसं की तर आपला मोबाईल झालेला आहे त्याला अटॅच। तर हे बघा, मोबाईल आपल्याला कॅमेरा असा पण करू शकतो आपण, त्याच्यानंतर असा खाली पण करू शकतो जर घ्यायचा असेल तर, व्ह्यू घ्यायचा असेल तर। जर आभाळाचा व्ह्यू घ्यायचा असेल तर असं करू शकतो। त्यानंतर तुम्हाला दिसणार पण इथे दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओ कुठला चालू आहे काय, हे तुम्हाला खाली दिसणार पण आहे। हे बघा, हा वरचा व्ह्यू आहे, हा खालचा व्ह्यू आहे। ओके, आता तुम्हाला दाखवतो मोबाईल झाल्यानंतर। आता मोबाईल तर आपल्याला तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मोबाईल अटॅच कसा करायचा तुम्हाला समजलं असावं अशी आशा करतो। आणि आता कॅमेरा घेऊ आपण, छोटा आपला ब्लॉगचा GoCam कॅमेरा भेटतो, तो कॅमेरा आणि माईक अटॅच कसा करायचा तुम्हाला दाखवतो। तर चला, जसं की मी तुम्हाला मोबाईल सांगितला कसा अटॅच करायचा, तर कॅमेरा तुम्हाला सांगतो कसा अटॅच करायचा। आणि आपल्या ह्या GoCamच्या बॉक्समध्ये हे जे इक्विपमेंट्स आहे हे खूप महत्त्वाचं इक्विपमेंट आहे। हे जर हरवलं तर तुमचा कॅमेरा पण अटॅच होणार नाही आणि मोबाईल पण अटॅच होणार नाही, तर हे खूप सांभाळून ठेवायचं। तर या, तर हा कॅमेरा आहे, तर हा आपला कॅमेरा आहे GoCamचा, बघू शकता तुम्ही।
त्याच्यानंतर हे एक इक्विपमेंट्स दिलेलं आहे आपल्याला. हे इक्विपमेंट्स दिलेलं आहे विदाऊट पाऊस, विदाऊट धूळ. जर तुम्हाला कुठे जायचं असेल तर हे इक्विपमेंट्स यूज करायचं विदाऊट धूळ, विदाऊट पाऊस. जर पाऊस विथ धूळ त्याच्यामध्ये जायचं असेल तर आपल्याला कव्हर आहे. तुम्हाला कव्हर बरोबर कसा कॅमेरा जॉईन करायचा आणि या इक्विपमेंट बरोबर कसा माईक जॉईन करायचा दोघं पण दाखवतो. पहिले हे इक्विपमेंट घेऊ. तर कॅमेरा आहे आपला. इथे 2 बटणं आहे, इथे 2 बटणं आहे. तर इथे बघून घ्यायचं कुठल्या साईडला काय आपल्याला जॉईन करायचं. इथे 2 बटणं आहे म्हटलं तर आपल्याला ही साईड इकडे घ्यावं लागेल. हे असं ताणतं पण. हे बघा, तर मी तुम्हाला जॉईन करून दाखवतो पहिल्यांदा. हे बघा मॅच झाले, हे बटन मॅच झाले दोघं पण. तर पहिले असं करून घ्यायचं. ओके, तर तुम्हाला सांगतो. तर हे इक्विपमेंट मी तुम्हाला मागाशी बोललो होतो खूप महत्त्वाचं आहे. जर हे नसेल तर दोघंही गोष्ट जॉईंट होणार नाही. तर या हे थोडं मोठं झालंय, ते बारीक पण होतं नंतर. हे बघा, तर आपण याच्यामध्ये एकदम परफेक्टरित्या फिट करणार आहोत. तर हे मध्ये गेलेलं आहे. तर हे जे इक्विपमेंट आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर याच्या खालच्या बाजूला आपल्याला जागा दिली आहे हा नट फिट करण्यासाठी. तर हे बघा, हा नट आहे आणि ते फिट करणार आहोत. तो एकदम साध्या पद्धतीने आहे, पण काही लोकांना खूप अवघड वाटतं ते, त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. तर फिट झालेला आहे आपला कॅमेरा. हे बघा, G1 आणि G1. तर कॅमेरा चालू करून दाखवतो तुम्हाला. हा कॅमेरा चालू झाला आहे आपला. मेमरी कार्ड नाही त्यामुळे दाखवत नाही तिथं नो कार्ड. हा कॅमेरा चालू झाला आहे. हा बॅकचा कॅमेरा आहे आणि हा फ्रंटचा कॅमेरा आहे. ओके, तर तुम्हाला हेल्मेट घालून दाखवतो मी ब्लॉगिंगला रेडी झालो आहे. तर तुम्हाला आज जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अजून एक इक्विपमेंट दिलं होतं. हे जे इक्विपमेंट आहे हे पण तुम्हाला जॉईन करून दाखवतो कसं करायचं आहे. विथ पाऊस, विथ धूळ वगैरे असेल तर हे इक्विपमेंट्स आपल्याला यूज करायचे आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे कॅमेरा आपला खराब वगैरे, धूळ वगैरे जाणार नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. हे बघा, हा कॅमेराची ही लेन्स आहे, इथे ती जागा दिली आहे. तर आपण असं टाकणार आहोत कॅमेऱ्याला. तर तो फिट कसं करायचा खूप लोकांना कन्फ्युजन असतं ते. हे बघा, हे घ्यायचं, हे उचलायचं असं आणि इथे फिट करायचं आहे. इथे एक जागा दिलेली अशी, इथे फिट करून मग इथे मध्ये दाबायचं. इथे फिट होऊन जातं ते बरोबर. आणि ही जी जागा आपल्याला दिली आहे, हे बघा, ही जी जागा जी दिली आहे ती इथे फिट करण्यासाठी. तर बघा, मला दाखवतो मी. हे बघा, तर हे इक्विपमेंट्स खूप महत्त्वाचं आहे. तिसऱ्यांदा बोलतोय मी. हे बघा, आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल, जर आपल्याला बटन वगैरे यूज करायचे तर कसं करणार. तर इथे त्यांनी सुविधा करून दिली आपल्याला हे बटन यूज करण्याची. 1, 2 आणि हे बघा 3, 4. तुम्हाला मी असं चालू करून दाखवतो. हे बटन यूज होतं का नाही तुमच्या मनात शंका चालू असेल. हे बघा, चालू झालं आहे. ओके, परत स्विच ऑफ. ओके, तर जसं की आपण बघितलं आज, मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅमेरा दाखवला होता गोजेडी. तर मी तुम्हाला माईकबद्दल पण बोललो होतो. तर मी मागच्या वेळेस सेटिंगमध्ये, मागची व्हिडिओ बघा, सेटिंगमध्ये मी कॅमेराच्या सेटिंगमध्ये सांगितलं आहे की आपल्याला माईक यूज करण्यासाठी आपल्याला मध्ये पहिले कॅमेरामध्ये सेटिंग करायची असते, तेव्हा आपण माईक यूज करतो. जर तुम्हाला माईक यूज करायचा नाही आहे तर मधली सेटिंग पण तुम्हाला समजणार नाही.
आवाज येणार नाही. तर चला पहिले माईक मी तुम्हाला सांगतो कसा यूज करायचा. हे बघा सी टाईप तुम्हाला इथे दिसणार आहे. इथे अटॅच करायची. ही अटॅच झाली आहे. त्यानंतर हा माईक असा मध्ये घेऊन इथे एक चिमटी दिसेल तुम्हाला आपल्या साध्या भाषेत. हे बघा, ही आपल्या ह्या इक्विपमेंट्सला अशी लावायची मधून. फिट झाली. ओके, हे बघा तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यानंतर हे हलकसं लावून घ्यायचं. हे बघा, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर हा माईक, हा कॅमेरा आणि उद्यापासून ब्लॉगिंग. तर जसं की मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं गोकॅमचा डिजिट कॅमेरा आणि गोकॅमचा माईक, तर आज मी तुम्हाला दाखवलं तो माईक आणि कॅमेरा हेल्मेटला कसा जॉईन करायचा, काय सेटिंग्स आहे, काय इक्विपमेंट्स आहे, त्याची आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही. आणि लाईक करा, कॉमेंट